नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक व शिपाई पदासाठी सराव पेपर 2 पाहणार आहोत. या पेपरमध्ये आपण सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न पाहणार आहोत आणि लिपिकला सामान्य ज्ञानवर 10 प्रश्न येणार आहेत. शिपाईला 30च प्रश्नांचा पेपर असणार आहे. त्यापैकी साधारणपणे 26 ते 27 प्रश्न हे जीकेवरच असणार आहेत. 2 प्रश्न मराठी व्याकरणाचे असतील आणि एखाद दुसरा प्रश्न गणित किंवा बुद्धिमत्तेचा असेल. तर दोन्हीसाठी हा सराव पेपर महत्त्वाचा आहे आणि याचा अगोदरचा पहिल्या पेपरचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे. तसंच झालेल्या पेपरचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते सगळे तुम्हाला व्हिडिओ आपले जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर कोर्ट भरतीच्या प्लेलिस्टमध्ये पाहता येतील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच VAJ अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. आणि जर तुम्हाला लिपिक व शिपाईसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हे ई बुक मिळत आहे आणि याच्यातून लिपिक आणि शिपाई दोन्हीचा सिलेबस पूर्णपणे कव्हर होतो. जो काही अभ्यासक्रम आहे त्यानुसार डिटेल्समध्ये वन लाईनर स्वरूपात माहिती दिली, प्लस लिपिकचे 215 पेक्षा जास्त टॉपिक वाईज पेपर दिले सरावासाठी. शिपाईचे सुद्धा 70 च्या आसपास आत्तापर्यंत अजून त्याच्यामध्ये अपडेट होणार आहेत. सरावासाठी टॉपिक वाईज पेपर दिलेले आहेत, झालेले पेपर यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे परिपूर्ण असा हा कोर्स आहे आणि फी फक्त 200 प्लस GST इतकी कमी आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा, मानवी दूध बँक जीवनधारा चालवणारे सर्वप्रथम राज्य कोणते आहे? तर मानवी दूध बँक नावाची जी जीवनधारा नावाने मानवी दूध बँक चालवणारं जे राज्य आहे ते आहे राजस्थान. राजस्थान या राज्यामध्येच राजस्थानची राजधानी जयपूर आहे पहा. त्याच्यानंतर जयपूरलाच आपण पिंक सिटी किंवा गुलाबी शहर असं म्हणतो. आणि राजस्थान या ठिकाणीच आपल्या भारताचं जे महावाळवंट आहे, ज्याला आपण थारचे वाळवंट म्हणतो, ते राजस्थान या राज्यामध्येच आहे. त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स म्हणजे IIM कोठे आहे? तर भारतातील पहिले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स हे जे आहे ना, ते कानपूर या ठिकाणी आहे. आता कानपूर जे आहे ना, ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा की कानपूर जे आहे ते चामड्यापासून बनवणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना, त्या बनवण्यासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे चामड्याची बूट असतील, चामड्याचे चप्पल असतील, त्यासाठी सुद्धा कानपूर प्रसिद्ध आहे. उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला जागतिक योगा राजधानी म्हटले जाते? तर उत्तराखंडमधील ऋषिकेश हे जे शहर आहे ना, या शहरालाच जागतिक योगा राजधानी असं म्हटलं जातं. आणि जागतिक योगा दिन हा 21 जून या दिवशी दरवर्षी साजरा केला जातो. ते पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि ऋषिकेश हे जे शहर आहे ते उत्तराखंडमध्ये आहे. डेहराडून ही उत्तराखंडची राजधानी आहे. हरिद्वार सुद्धा उत्तराखंडमध्येच आहे. भारतातील पहिले मल्टी स्पोर्ट्स संग्रहालय कुठे आहे? तर भारतातील पहिले मल्टी स्पोर्ट्स संग्रहालय कोलकाता या ठिकाणी आहे. हे त्याचं उत्तर आहे, कोलकाता. कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. कोलकाता हे जे शहर आहे ना, हे हुबळी नदीच्या तीरावर आहे आणि हुबळी ही जी नदी आहे ती गंगा नदीची एक वितरिका आहे आणि हुबळी नदीवरच हावडा ब्रिज कोलकाता शहरामध्ये आहे. त्याच्या पुढे पाहता, आणि भारतातील पहिली मेट्रो रेल्वे ही कोलकाता शहरातच धावली आणि भारताची सांस्कृतिक राजधानी कोलकाता हे शहरच आहे. भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिसनं मुंबई GPO हे आहे. हे त्याचं उत्तर आहे. तुम्ही जर कधी CSMT ला गेला असाल तर त्याच्या बाहेरच हे मुंबई GPO आहे. भारतातील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर भारतातील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट चेन्नई या ठिकाणी आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे. त्याच्या पुढे पाहता, विजयवाडा, विशाखापट्टणम, गुंटूर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. भारतात लिंगराज मंदिर कुठे आहे? तर भारतामध्ये हे जे लिंगराज मंदिर आहे ना, हे भुवनेश्वर या ठिकाणी आहे. आणि भुवनेश्वर ही कशाची राजधानी आहे? तर ओडिशा या राज्याची राजधानी आहे. उज्जैन मध्य प्रदेशमध्ये आहे. महाकालेश्वर त्या ठिकाणी आहे, म्हणजे ज्योतिर्लिंग आहे. तिरुअनंतपुरम हे केरळ राज्यामध्ये आहे आणि चेन्नई तामिळनाडू राज्यामध्ये आहे. तर भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी आहे, ते पण माहिती असू द्या. नालंदा विद्यापीठातील शिक्षण डॅश डॅश यावर आधारित होते.
तर नालंदा विद्यापीठामधील जे शिक्षण आहे ना ते बौद्ध धर्म यावर आधारित होतं. डी हे त्याचं उत्तर आहे, बौद्ध धर्म. नालंदा विद्यापीठ सध्या बिहार या राज्यामध्ये आहे आणि अल्लाउद्दीन खिलजी यानं नालंदा विद्यापीठ उद्ध्वस्त केलं होतं. भारतातील सेंट्रल ग्लास ऑफ सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतातील सेंट्रल ग्लास ऑफ सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे. ए हे त्याचं उत्तर आहे, कोलकाता. त्याच्या पुढे पाहता कोणत्या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे म्हटले जाते? तर पुणे हे जे भारतीय शहर आहे त्यालाच पूर्वेकडील ऑक्सफर्ड असं म्हटलं जातं. आता मुळामध्ये ऑक्सफर्ड हे एक विद्यापीठ आहे किंवा शहर पण आहे इंग्लंड या देशामध्ये. मग ते ऑक्सफर्डचं विद्यापीठ जसं प्रसिद्ध आहे तसं भारतामध्ये पुणे विद्यापीठ प्रसिद्ध आहे म्हणून त्याला पूर्वेकडील ऑक्सफर्ड असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे पाहता म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नाव आहे त्याचं. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे हे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं माहेरघर आहे. पुण्यालाच महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्या सुद्धा गोष्टी माहिती असू द्या. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स पाहिजे असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि हा कोर्स घेतला तर यामध्ये 200 रुपयाचं ई बुक सुद्धा तुम्हाला मोफत मिळतं आणि याची फी फक्त 500 प्लस GST. अतिशय उपयुक्त असा हा कोर्स आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर डॅश डॅश येथे स्थित आहे. तर सुप्रसिद्ध असं जे मीनाक्षी मंदिर आहे ना ते मदुराई या ठिकाणी स्थित आहे. आणि मदुराई कुठं आहे तर तामिळनाडू राज्यामध्ये आहे. तर मदुराई आणि मीनाक्षी मंदिर दोन्हीही तामिळनाडू या राज्यामध्ये आहेत. त्याच्या पुढे आता भारताद्वारे बांगलादेशाला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा भाग कोणत्या राज्यात होता? तर भारताद्वारे बांगलादेशाला भाडेपट्टीने दिलेला 3 बिघा हा जो भाग आहे ना हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होता. पश्चिम बंगाल हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा आता दूरसंचार सेवा एअरटेलचे संस्थापक कोण आहेत? तर दूरसंचार सेवा एअरटेलचे संस्थापक सुनील भारती मित्तल हे आहेत. बी हे त्याचं उत्तर आहे, सुनील भारती मित्तल. बिंदू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऍक्च्युली तो बिंदू हा जो सण आहे ना हा आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो. ए हे त्याचं उत्तर आहे की बिंदू हा सण आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो. केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन संस्था कोणत्या राज्यात स्थित आहे? तर केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन संस्था राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. राजस्थान हे त्याचं उत्तर आहे. ऑलिम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ऑलिम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जाणारी पहिली भारतीय महिला ही पी.टी. उषा आहे. आता ही जी पी.टी. उषा आहे ना ही ॲथलेटिक्स आहे पा ते पण माहिती असू द्या. कोण आहे? तर ॲथलेटिक्स आहे आणि ॲथलेटिक्समध्ये सुद्धा ती धावपट्टू आहे. अतिशय वेगानं असं ती धावायची. त्याच्या पुढे पहा आणि काही मिली सेकंदामुळे तिचं ऑलिम्पिक पदक हुकलं. ती 4थ्या नंबरला राहिली. नाही तर ऑलिम्पिक पदक जिंकलंच असतं. भारतातील पहिली हेलिकॉप्टर शटल सेवा हेलिटॅक्सी कुठे सुरू करण्यात आलेली आहे? तर भारतातील पहिली हेलिकॉप्टर शटल सेवा किंवा हेलिटॅक्सी बंगळुरू या शहरामध्ये करण्यात आलेली आहे. आता हे जे बेंगलोर आहे ना ही कर्नाटकची राजधानी आहे. त्याचबरोबर बेंगलोर याला इलेक्ट्रॉनिक सिटी ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. भारताचं उद्यान शहर असं सुद्धा बेंगलोरला म्हटलं जातं आणि भारताची सिलिकॉन व्हॅली किंवा सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया असं सुद्धा बेंगलोर या शहराला म्हटल्या जातं आणि हे कर्नाटकची राजधानी आहे. त्याच्या पुढे पाहता भारतातील डॅश डॅश हा पहिला जिल्हा बनलेला आहे जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवर आहे. तर भारतातील सुरत हा जो आहे ना हा पहिला असा जिल्हा बनलेला आहे की जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवर चालत आहे. तर त्याच्या पुढे पाहता स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया मोहीम कशाशी संबंधित आहे? तर स्टार्टअप इंडिया अँड स्टँडअप इंडिया ही जी मोहीम आहे ना ती उद्योजकता याच्याशी संबंधित आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, उद्योजकता हे त्याचं उत्तर आहे. पय्यवली एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी महिला कोणती आहे? तर पय्यवली एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी महिला पी.टी. उषा ही आहे. ए हे त्याचं उत्तर आहे, पी.टी. उषा. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. पण एक छोटीशी जाहिरात. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर
प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये आपला जो 30 प्रश्न पिऊन परीक्षेला येणार आहे त्याच पद्धतीनं 30 प्रश्नांच्या 30 लाईव्ह टेस्ट दिलेल्या आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. त्याचबरोबर प्रॅक्टिसच्या टेस्ट आत्तापर्यंत फुल टेस्ट 18 अपलोड झाल्यास, म्हणजे 30 आणि 18 48 फुल टेस्ट आत्तापर्यंत तुम्हाला भेटलेले आहेत. प्लस टॉपिक वाईज टेस्टसुद्धा त्याच्यामध्ये भरपूर अपलोड झालेले आहेत. म्हणजे जवळपास आत्तापर्यंत 79 टेस्ट टॉपिक आणि फुल टेस्ट मिळून 79च्या आसपास टेस्ट अपलोड झालेले आहेत. अजून भरपूर त्यामध्ये अपलोड होणार आहेत. रोजच्या रोज त्यामध्ये अपडेट होत असतं. चला त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? तर राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था कटक या शहरामध्ये आहे. आता हे जे कटक आहे ना, हे ओडिशा या राज्यामध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं राज्य तांदूळ संशोधन केंद्र हे कर्जत या ठिकाणी आहे, पण ते कर्जत रायगड जिल्ह्यातील बरं का, कारण कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये पण आहे. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्याचं तांदूळ संशोधन केंद्र आहे आणि भारताचं म्हणजे राष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र कटक या ठिकाणी आहे. भारतात वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती? तर भारतामध्ये वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती जे.आर.डी. टाटा ही होती. ए हे त्याचं उत्तर आहे, जे.आर.डी. टाटा. आता त्याच्या पुढे पहा, बैलाचा खेळ जलीकट्टू कोणत्या राज्यात खेळला जातो? तर बैलाचा जो खेळ आहे जलीकट्टू हा तामिळनाडू या राज्यामध्ये खेळला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे, तामिळनाडू. इंडियन फार्मसी फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजे इफ्को ची स्थापना कधी झाली? तर ही जी इफ्को आहे ना, त्याची स्थापना 1967 मध्ये झाली आणि त्याचा इफ्कोचा फुल फॉर्म आहे इंडियन फार्मसी फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड असा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य त्याच्या मधुबनी चित्रकलेकरिता प्रसिद्ध आहे? तर मधुबनी चित्रकलेकरिता प्रसिद्ध असलेलं राज्य बिहार हे आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, बिहार हे आपलं उत्तर आहे. तर आपण आणि जर तुम्हाला क्लर्क या पदासाठी काय म्हणत आहे मी, जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 10 फुल टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट आत्तापर्यंत 215 अपलोड झाल्यात, अजूनही त्यामध्ये भरपूर अपलोड होणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.